स्क्रीनवरती पहिल्यांदा हा तुम्ही व्हिडिओ पहा। घरकुलासाठी पैसे दे तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला ना, हा कोणा एका सर्वसामान्य माणसाचा नसून हा एका गावातल्या सरपंचाचा व्हिडिओ आहे। हा सरपंच भीक मागतोय। कोणाच्या नावाने मागतोय? हा सरपंच भीक मागतोय कलेक्टरला, हा सरपंच भीक मागतोय जिल्हा परिषदच्या सीओला, हा सरपंच भीक मागतोय विभागीय आयुक्ताला। का वेळ आली एका गावच्या सरपंचावर भीक मागण्याची? काय कारण आहेत? महाराष्ट्रातली जी व्यवस्था आहे ना, ती किडलेली आहे आणि किडलेल्या व्यवस्थेला नीट करण्याचं काम जर कोण करत असेल ना, तर खऱ्या अर्थानं तुम्ही जो व्हिडिओ मध्ये पाहिला तो सरपंच करत आहे। त्या सरपंचाचं नाव आहे मंगेश साबळे। हा सरपंच भीक कशासाठी मागण्याची वेळ आली या सरपंचावरती? सरपंच भीक यासाठी मागतोय की त्याच्या गावामध्ये तयार झालेले जे घरकुल आहेत त्याचे हप्ते काढण्यासाठी या प्रशासनातील, संबंधित जिल्ह्यातील संबंधित अधिकारी हे पैसे मागत आहेत सामान्य लोकांना। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आई बापाचा लाडका बब्या ज्यावेळेस पुण्याच्या सदाशिव पेठेत एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करत असतो, लाडका बब्या ज्यावेळेस पोलीस भरतीची तयारी करत असतो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो, त्यावेळेस हा बब्या मोठमोठ्या गप्पा मारत असतो। परंतु ज्यावेळेस यांचं सिलेक्शन होतं ना आणि ते खुर्चीत जाऊन बसतात, त्यावेळेस हे सर्व लोक करप्ट होत असतात। बोटाव मोजण्या एवढी लोक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सोडली तर संपूर्ण सिस्टीम करप्ट झालेली आहे आणि ती सिस्टीम करप्ट झाल्यामुळं या सरपंचाला भीक मागण्याचं आंदोलन करावं लागत आहे। आईचा लाडका बब्या ज्यावेळेस अधिकारी होतो ना, त्यावेळेस तो भली भली मोठी मोठी भाषणं महाराष्ट्रभर करत असतो। त्यांनी गरिबीचे चटके कसे सहन केले, गरिबीचे चटके सहन करून कसा अधिकारी झाला, ते मोठमोठ्या गप्पा मारत असतो। मात्र हाच बब्या गरीब शेतकऱ्याकडून ज्यावेळेस लाच घेतो ना, त्यावेळेस तिथं त्याची नैतिकता पूर्णतः संपून गेलेली असते। मित्रांनो, मंगेश साबळे यांना त्यांच्या गावातील गरीब लोकांसाठी आंदोलन करावं लागतं, भीक मागावी लागते, तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही। सुटाबुटातला एसीच्या केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्याला मात्र त्या गरिबीची जाणीव राहिलेली नसते। सामान्य जनतेकडून तो पैसे मागत असतो आणि हे सामान्य लोक ज्यावेळेस आपल्या सरपंचाकडे विश्वासानं जातात आणि हा सरपंच या लोकांसाठी भीक मागतो ना, तेच महाराष्ट्रातल्या संबंध सरपंचांनी जर केलं ना, तर हा महाराष्ट्र बदलण्यासाठी वेळ लागणार नाही। महाराष्ट्रातले अनेक सरपंच आपण पाहतो ना, या सरपंचाची पांढरी शुभ्र इस्त्री केलेली कपडे ज्यावेळेस आपण पाहतो ना, त्याच वेळेस तिथं भ्रष्टाचाराचे डाग त्या पांढऱ्या कपड्यावरती लागलेले असतात। मात्र तरी देखील ते मिरवताना मात्र दिमागात मिरवत असतात। परंतु मंगेश साबळे हा असा एकमेव माणूस आहे की ज्याने महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलनं सामान्य माणसांसाठी केली, अगदी स्वतःच्या अंगावरती केसेस घेतल्या, तरी देखील हा सरपंच समोर येऊन जनतेसाठी काम करत आहे। मंगेश साबळे सारख्या सरपंचाला महाराष्ट्रातल्या लोकांनी समोर केलं पाहिजे। मंगेश साबळे सारखा आदर्श सरपंच होण्याचा प्रयत्न केला पाहिजे।